झी 24 तास एक पाऊल पुढे। शाहरुख खान वानखेडेवरील आपल्या गैरवर्तणुकीबाबत माफी मागितल्यानं त्याच्यावरील बंदी हटवावी की नाही याबाबत एमसीए मध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय। I want to apologize to all my children that I misbehaved at the MCA. You got to be good now. Let me say, so I'm sorry, and I'm sorry to all the viewers that I subjected you to a side of me which is not nice. So please forgive me because, we've not won for a long time. Come on, you can give this much to me. So thank you everyone, and I'm sorry for misbehaving. वानखेडेवरील आपल्या गैरवर्तणुकीबद्दल किंग खाननं अशा फिल्मी स्टाईलमध्ये जाहीर माफी मागितली। आणि एमसीए अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी त्याची तात्काळ दखल घेत त्याच्यावरील बंदी हटवण्याचे संकेतही देऊन टाकले। ये जो विषय है, शाहरुख खान ने जो कल अपोलॉजी के लिए जो पब्लिकली जो कहा है, लेकिन उसके बारे में उन्होंने इतना ही अधिकार हम लोगों को दिए हैं, प्रेसिडेंट और ऑफिस बेयरर्स ये बात करेंगे और कुछ अगर जानकारी उनको चाहिए तो जानकारी वो हासिल करेंगे और उसके ऊपर फाइनल डिसीजन होगा। मात्र बॉलिवूडच्या या स्टारमुळे आता एमसीए मध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय। शाहरुखनं हा धिंगाणा घातलाय तेव्हा प्रत्यक्षात तिथे उपस्थित असलेल्या एमसीएच्या अधिकाऱ्यांचं मात्र वेगळंच म्हणणं आहे। भले विलासराव देशमुखांना हे प्रकरण लवकरात लवकर संपुष्टात आणायचं असेल, मात्र शाहरुखला वानखेडेवर येण्यासाठी घालण्यात आलेली 5 वर्षांची बंदी उठवू नये अशी भूमिका एमसीएच्या अधिकाऱ्यांची आहे। देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये शाहरुखच्या मुद्द्यावर काहीही चर्चा झाली नसून त्याच्यावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचं एमसीएचे खजिनदार रवी सावंत यांनी सांगितलं। मात्र देशमुखांनी शाहरुखवरील बंदी मागे घेण्याचे संकेत दिलेत। यामुळे शाहरुख खानच्या बंदी प्रकरणी एमसीए मध्ये मतभेद असल्याचं प्रामुख्यानं समोर आलंय। शाहरुखला एमसीए अध्यक्ष विलासराव देशमुख झुकतं माप देत असल्याचं स्पष्ट होत आहे। कोई भी चीज एक समय सीमा तक ही उसको अपने को आगे बढ़ाना चाहिए। पब्लिकली जब वो माफी मांगते हैं या जो मिसबिहेव किया है उसके बारे में उनको अगर उसके बारे में महसूस होता है तो मुझे लगता है कि उसके बारे में ऑफिस बेयरर्स और प्रेसिडेंट मिलकर के जो भी फैसला होगा आपको हम बताएंगे। बीसीसीआयचा दबाव, आयपीएल कमिशनर आणि काँग्रेसचे केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांचे शाहरुखशी संबंध आणि मुलगा रितेश देशमुख याचा किंग खानच्या कॅम्पमध्ये असलेला समावेश या सगळ्या बाबींमुळे देशमुख किंग खानला झुकतं माप देत असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान चेन्नई आणि केकेआर दरम्यानच्या फायनल मॅचला विलासराव यांचा मुलगा रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजानं हजेरी लावली होती। रितेश आणि शाहरुखची मैत्री सर्वश्रुत आहेच, त्यामुळेच कदाचित किंग खानवरील बंदी उठवली जाणार असंच दिसून येतंय। एकूणच काय तर या साऱ्या प्रकरणात किंग खान हा प्रमुख मुद्दा बनला असून क्रिकेटला दुर्दैवानं दुय्यम स्थान देण्यात येत आहे। वानखेडेवरील सुरक्षा रक्षकाबरोबर घातलेली हुज्जत आणि त्यानंतर मागितलेला जाहीर माफीनामा, शाहरुखने नायक आणि खलनायक या दोन्ही भूमिका अतिशय उत्तमरित्या वठवत लोकांचं चांगलंच मनोरंजन केलं। मात्र या साऱ्या प्रकरणामध्ये जंटलमन म्हणवणाऱ्या क्रिकेटला अजून एक विवादाचा काळा बट्टा लागला। झी 24 साठी व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह मेघा कुचिक, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।